प्रकटीकरण काय आहे, भविष्यवाणी काय आहे याच्यामधली, किंवा परमेश्वराच्या योजना याच्यामधील काय आहेत, किंवा पूर्वसंकेत काय आहेत, या वचनामध्ये असं काय दडलेलं आहे की ज्याला आपण रेव्होल्युशन म्हणू शकतो, ज्याला आपण प्रकटीकरण म्हणू शकतो, ज्याला आपण भविष्यवाणी म्हणू शकतो, किंवा ज्याला परमेश्वराच्या योजना किंवा परमेश्वराने आम्हाला आगाऊ सूचना म्हणजे पूर्वसंकेत केलेले आहे. या वचनामध्ये 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये ते दडलेलं आहे. महत्वाचं वचन तर 16 आहे, अति महत्वाचं वचन 17 आहे, परंतु उत्पत्तीचे प्रकटीकरण संपूर्ण शास्त्रच VIMP आहे. पण या वचनावर चिंतन मन अध्ययन करीत असताना 17व्या क्रमांकाला पहिला आपण प्राधान्य देऊया. तो यामध्ये असं लिहित आहे की ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन, म्हणजे याचा अर्थ अपूर्ण भक्त येतं. याचा अर्थ तुम्ही आणि मी कुठंतरी उणे आहोत, याचा अर्थ तुम्ही आणि मी कुठंतरी अपूर्ण आहोत, याचा अर्थ कुठंतरी आपण नापास झालेलो आहोत, किंवा आपण कमकुवत आहोत, किंवा कमजोर आहोत, किंवा त्याला जी काही संज्ञा तुम्ही देऊ शकता, ज्या अर्थी तो म्हणत आहे की देवाचा भक्त पूर्ण व्हावं, ही देवाचं प्रकटीकरण, हे देवाचं पूर्वसंकेत, हा परमेश्वराची योजना आहे, ही भविष्यवाणी, दिस इज अ रेव्हलेशन, की देवाचा भक्त पूर्ण असावा, अपूर्ण अर्धवट नसावा, अर्धवट डोक्याचा नसावा, अर्धवट विश्वासाचा नसावा, अर्धवट ज्ञानाचा नसावा, अर्धवट पवित्र आत्म्याचा नसावा, अर्धवट शिक्षणाचा नसावा, अर्धवट सत्याचा नसावा, अर्धवट नसावाच, पूर्ण असावा, पूर्ण. पवित्र शास्त्रामध्ये जितके काही देवाचे सेवक होऊन गेले सगळे पूर्णच झाले. अपूर्ण होतो ते देखील अपूर्ण होते, आज आपण देखील अपूर्ण आहोत. ते पूर्ण झाले का नाही माहिती नाही, परंतु तुम्ही आणि मी आज अपूर्ण असताना आम्हाला संधी आहे की आम्ही पूर्ण व्हावं, कारण आम्हाला वचन माहिती पडलंय. याच्यापूर्वी लिहिल्याच्या अगोदरच्या लोकांना माहिती नव्हतं वचन असं पण आहे म्हणून, तरी देखील परमेश्वराने पवित्र आत्मा कर्वे आणि होऊन गेलेल्या सेवकाच्या शब्दांच्या माध्यमातून त्यांना ही खून दिलेली होती, परंतु त्यांना ती कदाचित समजली नसेल. आणि मग ही समज प्रेषित पौल संत साहेबाला देवाचा पवित्र आत्म्याने शिकवली, सांगितली, स्वर्गातून येणारं प्रकटीकरण रहस्य सांगितलं की तिमोथेला सांग, आणि मग तिमोथे बाकीच्याला सांगेल, आणि मग बाकीचे इतरांना सांगतील. असं करून करून संपूर्ण जगामध्ये या वचनाच्या माध्यमातून अनेक लोकांना परमेश्वराच्या पूर्वसंकेत आणि परमेश्वराच्या योजना आणि भविष्यवाणी समजेल. ती गुप्त ठेवू नको. आणि म्हणून पवित्र शास्त्र संपूर्ण जगामध्ये उपलब्ध आहे, आणि आम्ही त्यातून काय शिकलेलो आहोत, म्हणजे या वचनामध्ये परमेश्वराचा सेवक किंवा भक्त किंवा शिष्य किंवा कामगार हा अपूर्ण पाहिजे, अपूर्ण नसावा. आम्ही अपूर्ण आहोत हे खरं आहे, मी कबूल करतो, मी अपूर्ण आहे, आज देखील मी अपूर्ण आहे. मला पूर्णतेकडे जायचंय, मला पूर्ण बनायचंय, मला संपूर्ण बनायचंय, मला अर्धवट राहायचं नाही. अर्ध सत्य हे मृत्यूचं कारण आहे, अर्धवट शिक्षण हे मृत्यूचं कारण आहे, अर्धवट ज्ञान हे मूर्खाचं कारण आहे. अर्ध नकोय आम्हाला, जशी आम्ही अख्खी मागवतो ना, अख्खी आपण अर्धीवर नाही ना भागवेत. आपण काय म्हणतो, रोजची भाकर रोज आम्हाला दे प्रभू, अर्धीच दे, असं म्हणतो का? नाही नाही, असं कोणी आहे का व्यक्ती? नाही नाही. समजा एखाद्या पालक साहेबाला एखाद्या देवाच्या सेवकाने 1000 रुपये दान दिलं, समजा उदाहरण, मी तुम्हाला समजून सांगतो. तो म्हणतो का नाही मला अर्धीच द्या, 500 तुम्हाला राहून द्या, 500 द्या फक्त. नाही, असं आहे का कोणी देवाचा सेवक भेटलंय का असा? किंवा विश्वासणारा भाऊ किंवा मित्र स्नेही नातेवाईक तो म्हणतो का नाही नाही एवढे नको, अर्धच द्या. तिथं मात्र तुम्हाला पूर्ण लागत, अख्खीच्या अख्खी खायची, अर्धी नकोच. अर्ध्या भाकरीचा काही कोणी समाधान नाही राहत, बाकीच्या गोष्टीमध्ये समाधान आहे. परंतु सेवेमध्ये अर्धवटपणा नसावा, विश्वासामध्ये अर्धवटपणा नसावा, ख्रिस्त जीवनामध्ये अर्धवटपणा नसावा, सत्यामध्ये अर्ध सत्य आणि अर्ध खोटं नसावा, पूर्ण असावा. थोडकं काय असाना पण पूर्ण असावा. आणि म्हणून 16व्या क्रमांकाचं वचन जे महत्वाचं आहे, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा जो आहे, हा भाग शास्त्रलेख आहे, हा कशासाठी माहिती आहे तुम्हाला? सद्बोध. याच्यामधून फक्त सद्बोध केला जातो, चांगला बोध केला जातो, वाईट नाही. या पवित्र शास्त्राच्या ग्रंथामधून, देवाच्या वचनामधून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये एक उत्तम आणि चांगला सद्बोध, चांगला सद्भावनेने चांगला असणारा, उत्तम असणारा
परिवर्तित करणारा, नवीकरण घडवणारा, पश्चाताप बुद्धी देणारा, आमच्या स्वतःच चुका समजल्यानंतर त्या चुका सुधारण्यासाठी जो काही बोध, जे काही मार्गदर्शन, जे काही प्रवचन, जे काही विचार, जे काही सुविचार, जे काही आम्हाला सांगितलं जातं त्याला म्हणतात सद्बोध. ते पवित्र शास्त्र जे आहे परमेश्वर प्रेरित, संस्थे प्रेरित नाही. काही काही लोक संस्था प्रेरित आहे, संस्था प्रेरित. जी संस्था सांगण ना, संस्था बोले आणि हे हले, आणि मग हे डुले डुले तिकडेच गेले. कुठं? नरक राज्याकडे. का? परमेश्वर प्रेरित शास्त्रलग हा सद्बोध दाखवण्यासाठी जर आहे तर आम्हाला सद्बोध करण्यात आलाच पाहिजे. आणि संपूर्ण विश्वामध्ये सद्बोध हा पवित्र शास्त्राच्या माध्यमातून 100% केला जातो. सॅल्यूट आहे त्या सगळ्या गोष्टी. पण पुढचं वचनाचं काय? पुढच्या शब्दाचं काय? सद्बोध झाला बाबा, अशी एकही संस्था नाही, किंवा असा एकही सेवक नाही, किंवा असा एकही मिशनरी नाही, किंवा अशी एकही संस्था नाही का ती सद्बोध दाखवित नाही. सद्बोधच सांगते. पण पुढं काय? पुढचा शब्द आहे दोष दाखविणे. आहे का? दोष दाखवणाऱ्या मंडळी आहेत? दोष दाखवणारे याजक आहेत का? दोष दाखवणारे लीडर्स आहेत का? दोष दाखवणारे बिलिव्हर्स लोक आहेत का? आम्ही तर दोष झाकू झाकू ठेवितो. तेरी बिचू पण मेरी बिचू. मग या वचनाचं काय करायचं? मग परमेश्वर प्रेरित जो शास्त्रलेख आहे ना, तो सद्बोध तो करतोच. ते तर पहिलं कर्तव्यच आहे, ते कामच आहे पवित्र आत्म्याचं. परंतु दोष दाखवणं हे देखील पवित्र शास्त्राचं, सद्बोधाचं, शास्त्रलेखाचं, वचनाचं काम आहे. किती लोक दोष दाखवतात? आपलं तर उलट आहे. दोष दाखवू नका, निंदा करू नका, हे करू नका, ते करू नका, न्याय करू नका. तुम्ही काय न्यायाधीश का? त्याचं गेलं तर त्याच्या बाप्पाचं जाईन, तो काय बाप्पाचं जातंय, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही अर्धवट डोक्याची येतो. याचा अर्थ काय झालेला आहे? आम्हाला समजलेलंच नाही. याचा अर्थ काय झालेला आहे? आम्ही अभक्त आहोत. याचा अर्थ काय झालेला आहे? आम्ही आत्मीयाने भक्ती करीतच नाही, तर त्याचं विश्लेषणही करीत नाही. मग हे कशासाठी आहे हा शास्त्रलाग? कशासाठी आहे शास्त्रभाग? कशासाठी आहे देवाचं वचन? कशासाठी आहे पवित्र शास्त्र? केवळ वाचायचं आणि ठेवून द्यायचं आणि त्याच्यातले चांगले चांगले आशीर्वाद घ्यायचे आणि बाकीचे बंद करून टाकायचं, याच्यासाठी नाही. तर कशासाठी आहे? पहिली गोष्ट, पवित्र शास्त्रामधून परमेश्वराचे पूर्वसंकेत आहेत, परमेश्वराच्या योजना आहे, परमेश्वराचं म्हणणं आहे, परमेश्वराचं स्वप्न आहे, परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराची भविष्यवाणी आहे, परमेश्वराचं रेव्होल्युशन प्रकटीकरण आहे की प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध साठी उपयोगात येतो. पहिला मुद्दा. दुसरा, दोष दाखवणे. निर्दोष असलं तर कशाला त्याला दोषी ठरवतील? अहो, जो चुकला त्यालाच म्हणणार ना तुम्ही चुकलेत म्हणून. ज्याने पाप केलं त्यालाच म्हणणार ना बंधू किंवा सिस्टर तुम्ही पाप करत आहात. जो अर्धवट आहे त्यालाच तुम्ही म्हणणार ना बाबा सत्याकडे ये. जो डुप्लिकेट या पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलं नाही ते पलीकडचं आम्हाला शिकवतो, त्यावेळेस आम्हीच म्हणणार ना हे याच्यामध्ये लिहिलेलं सापडत नाही ब्रदर, पास्टर साहेब, हे तुम्ही कुठून आणलं मधीच? म्हणजे ही गोष्ट दाखवणं म्हणजे दोष दाखवणं. पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला काही नाही करायचं. तुम्हालाच हिशोब द्यायचा आहे. हा मला हिशोब द्यायचा आहे, तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, लीडर्स लोकांना तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, बिलिव्हर्स लोकांना तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, सेवकांना तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. याचा अर्थ आम्ही देवाचं पूर्ण भक्त नाहीत, आम्हीच अपूर्ण येतं, त्याच्यामुळे इतरांना काही पूर्ण करणार नाही. यालाच काही येत नाही म्हणलं, हे काही पुढे सांगणार आहे? ह्योच जर खायावारी आलं तर लोकांना खायचं शिकवीन ना. याला जर सद्बोध मिळालेला असला तर ह्यो लोकांना सद्बोध करील. याचे जर कोणी दोष दाखवले असले तर ह्यो रिपेअर होईल आणि मग दुसऱ्याचे दोष काढायला चालू होईल. म्हणून तर बायबल असं सांगतं की तुझ्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्याच्या पहिल्या तुझ्या डोळ्यातलं चांगलं मोठं लाकूड किंवा लय मोठे असं ना ढलपी ती काढ. मग ही एकदा का काढली तुझ्या भावाच्या डोळ्यातलं अधिक स्पष्ट दिसलं, अधिक स्पष्ट. आता आम्हाला अस्पष्ट दिसतंय, आम्हाला थोडीच दिसतंय चूक, दोष, अपूर्णपणा, अर्धवटपणा. पण ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःचा म्हणजे ज्या वेळेस मी पास्टर राजू आलाट स्वतःची उणीव काढील, स्वतःचं पाप बाजूला काढील, स्वतःचं अर्धवट ज्ञान बाजूला काढील, किंवा स्वतःचं चूक किंवा स्वतःचं न आवडणारं जीवन ज्यावेळेस मी
मला दिसल आणि मी त्या जीवनामधून बाजूला होऊन देवाला आवडल, देवाने शास्त्रलेखानुसार जो सद्बोध केलाय त्यानुसार ज्यावेळेस मी परिवर्तित होईल ना, त्यावेळेस जे माझे भावंड, बहिणी, आई वडील आणि देवाचे सेवक आई मॅन ऑफ गॉड असू नाही तर कोणताही असू, त्याच्या डोळ्यातलं काय आहे ते मला स्पष्ट दिसतं म्हणून. आणि हा अधिकार आहे, हा पवित्र शास्त्राने दिलेला आहे. लोकांनी उगाच म्हणायचं नाही तुम्हाला कोणी अधिकार दिलाय, अर्धवट ज्ञानाची, अर्धवट ज्ञानाची, अर्धवट बुद्धीची, मतिमंद झालेली, कोमात गेलेली. कारण हे आम्हाला पहिल्यांदा आम्हाला समजलं पाहिजे आम्ही काय बोलतो, आम्हाला काही सद्बोध मिळालाय, मग त्याच्यातून आम्ही आमच्या स्वतःचं परिवर्तन करून घेतलंय का, मग त्याच्यानंतर आम्ही इतरांना सांगू शकतो. उदाहरणार्थ समजा एखादा दारू पिणारा व्यक्ती जर चर्चमध्ये आला आणि उदाहरण परमेश्वरने त्याच्यावर ते सामर्थ्य पाठवलं आणि उदाहरण म्हणून आपण जर पाहिलं तर त्याची दारू सुटली आणि तू जर साक्ष द्यायला आला की माझी दारू सुटली, तर त्या व्यक्तीला सांगण्याचा अधिकार आहे दुसऱ्यांना की बाबा रे, मी अशी जखमारी करीत होतो, मी असा दारू पित होतो, मी आमकं करीत होतो, फलनं करीत होतो, भिस्तानं करीत होतो, पण प्रभूचा स्वीकार केल्यानंतर, मला सद्बोध मिळाल्यानंतर, मला शिक्षण मिळाल्यानंतर, मला सत्य समजल्यानंतर, मला पवित्र शास्त्राकडून माहिती मिळाल्यानंतर, देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या अभिषेकाने, देवाच्या दयेने, कृपेने माझं दारूचं व्यसन सुटलं आणि बाबांनो हे काही चांगलं नाही, हे खराब आहे, तर तुम्ही सोडून द्या. म्हणजे हे ते त्यांना सांगायचा अधिकार त्याला मिळतो, कारण त्याने स्वतः ती गोष्ट सोडून दिलेली असती. याचा अर्थ त्यांनी सद्बोध स्वीकारलेला असतो, याचा अर्थ त्याने चांगले विचार स्वीकारलेले असतात आणि मग त्याला अधिकार आहे दुसऱ्यांना सांगण्याचा, बाबा तू हे करतो, हे चुकवतो. मग त्यांनी दुसऱ्यांनी म्हणायचं नाही अरे तू पण तसंच होता पहिला, येस मी पापीच होतो आणि संपूर्ण जगच पापी आहे, पण आता मी पाप करत नाही ही खात्री ज्यावेळेस माझी होती, आता मी ते चुका करत नाही हे ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये, लाईव्ह जीवनामध्ये समजतं आणि ज्यावेळेस तशाच प्रकारची चूक किंवा तशाच प्रकारचा अपराध किंवा तशाच प्रकारचा पाप किंवा तशाच प्रकारचं अज्ञान ज्यावेळेस आमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसतं, त्याला सांगण्याचा अधिकार या व्यक्तीला आहे. तो परमेश्वरापासून प्राप्त झाला आहे, कारण त्याला सुज्ञान आणि सद्बोध मिळालेला आहे. आणि म्हणून अनेक लोकांना सद्बोधच मिळाला नाही. अनेक लोकांना एवढं समजलं तुम्हाला काय करायचंय, काय करायचं म्हणजे परमेश्वर याचा हिशोब तुमच्याकडून आणि माझ्याकडून घेणार आहे. आणि म्हणून आमच्या हिशोबाला आम्ही क्लिअर राहावं म्हणून आम्ही सद्बोध देणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर दोष दाखवणं. तिसरा मुद्दा आहे सुधारणूक. नुसता सद्बोध घेतला, लोकांचे नुसते दोषच काढीत बसलो, पण सुधारणाच नाही झाली माझ्यामध्ये, काय फायदा. उदाहरणार्थ एखादा सेवक परमेश्वराचा स्वीकार करतो, पवित्र शास्त्रातलं सद्बोध स्वीकारतो आणि सद्बोध मिळाल्यामुळे त्याला काय पॉवर मिळतो, अधिकार मिळतो, लायसन्स मिळतं दुसऱ्यांचे दोष दाखवायला, आहे की नाही. पण त्याची जर सुधारणूक झालेली नसेल, तो जर वागत व्यवस्थित जर नसेल, तर त्याचा काय फायदा. आणि म्हणून सद्बोधाबरोबरच आमच्या मधल्या कमी घटी शोधणं. आता नुसतं दाखवणंच नाही, आम्ही काही शोधायच्या नाही, दुसऱ्यांनी दाखवलं म्हणजे काय आपण नुसती वाटच बघायची का, माझं काही चुकतं का, नाही आपण जायचं पाळक साहेब माझ्याकडून काही चुकतो का, कशाला बिचारा म्हणून तो चुकतोय, कारण त्याला माहिती आहे आपण जर चुकलो म्हणलं तर ही चर्चला येणार नाही, आणि ही चर्चला नाही आली म्हणजे दानपत्र गेलं म्हणजे आपलं पावडरचा डबा किंवा एखादं काही टाईबी घ्यायची असली एखाद ती, मग नाही तर ते शर्ट बिर्ट घ्यायचं असलं एखादं तर बसला ना भांड्यांवरच्या जीवर, काय करेन बिचारा. तो म्हणतो नाही ना तुमचं काहीच चुकत नाही, एकच नंबर तुम्ही, हा कशाला दोष दाखवील. हा सद्बोध करतो, नाही तुम्ही जे चांगलं करता हा सद्बोध झाला का, तुमच्या मधलं पाप तसं ठेवायचं आणि तुम्हाला म्हणचं वाओ व्हेरी नाईस, व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू, येस तू एकदम चर्च मधलं एक नंबरचं पात्र, हे त्याला सद्बोध करणं का. नाही त्याची वाहवा करा, प्रशंसा करा, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये ते पाप आहे ते दाखवून न दाखवता तुम्ही उलटी त्याची प्रशंसा करता आणि पाप करायला आणखीन त्याला मजबूत करता. याचा अर्थ तो म्हणतो का रे पाळक साहेब, माझा पास्टर, माझा फादर माझी चूक नाही काढीत, हे कोण. आणि झाले दाढीवाल्याला तर काही कामच नाही. हे पवित्र शास्त्रातले फक्त असेच शास्त्र बघ शोधून काढितो का जे नाही करून टोचले पाहिजे. याला आनंदाचे, हर्षाचे, उल्हासाचे काही येतं का नाही, कायम गणगणित. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर प्रेरित जो शास्त्रलेख आहे
म्हणजे टोटली पवित्र शास्त्र, उत्पत्ती ते प्रकटीकरण. याच्यामध्ये आम्हाला सद्बोध मिळतो, आम्हाला प्रत्येकाला. मग त्याच्यामध्ये मला देखील सद्बोध आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर माझे देखील दोष काढत आहे. त्याच्यामध्ये माझी देखील सुधारणूक व्हावी अशी देवाची इच्छा आहे, परमेश्वरची योजना आहे, त्याचे पूर्वसंकेत आहे. आणि त्याच्याबरोबर नीती शिक्षण मिळावं, नीतीने, सत्यानं. तुम्हाला शास्त्रभाग माहिती आहे, तुम्हाला सद्बोध केलाय, तुम्ही दोषे दाखवायला सुरू केलं, तुमची सुधारणूकही केली, पण नीतीचं शिक्षणच नाही तुमचं. अनितीचं जर शिक्षण चालू झालं तर आमचा उपयोग काय? काय उपयोग? म्हणून 16व्या क्रमांकाचं वचन जे तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये जे प्रेषित पौल संत साहेबांनी तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये लिहिलं, ते आमच्या, तुमच्या आणि संपूर्ण मानव जातीसाठी आहे. पुन्हा एक वार वाचतो. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. याच्यापासून काय बेनिफिट मिळतं, याच्यापासून काय फायदा होतो, याच्यामध्ये काय दडलेलं आहे, तर 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं, चांगलं काम करावं देवाच्या सेवकाने पूर्ण होऊन. आज एक शोकांतिक आहे, एक तर देवाचे सेवक पूर्ण नाहीत आणि चांगलं काम तर हे काही करीतच नाही. नुसते सुवार्ता सांगितली, प्रवचन केलं, देवाचे वचन सांगितले, ट्रॅक्स वाटले, बायबल वाटली, प्रार्थना केल्या, भोजन दिलं, हे केलं, ते केलं, सण सुद केली. म्हणजे याचा अर्थ चांगलं काम केलं का? चांगलं काम केव्हा होईल आमच्या जीवनात? ज्यावेळेस आम्ही सद्बोध घेऊ आणि इतरांना देऊ. ज्यावेळेस आम्ही आमच्या चुका म्हणजे दोष स्वतःला जे दुसऱ्यांनी दाखवलेत किंवा पवित्र आत्म्याने दाखवलेत किंवा वचनाच्या द्वारे मिळालेत किंवा एखाद्या सेवकाच्या माध्यमातून आम्हाला दाखवलेत, ते स्वीकारणं प्रेमाने, आनंदाने, हर्षाने, वाईट भावनेने नाही, तिरस्कार बुद्धीने नाही. आम्ही ते स्वीकारणं, ते सोडून देणं आणि मग इतरांना देखील त्या गोष्टीचं सुवार्ता सांगणं. दोष दाखवणं म्हणजे काही एक गलत काम नाहीये, ही एक सुवार्ता आहे. अनेक लोकांना वाटतं ही कसं काय सुवार्ता आहे, दोष दाखवून हे कुठं सुवार्ता झाली होय, त्याच्या चुका दाखवायची, ही सुवार्ता झाली का? येस, ही एक सुवार्ताची. सुवार्ता म्हणजे चांगल्या प्रकारची बातमी, ज्यापासून फायदा होईल. म्हणजे दोष दाखवला म्हणजे याचा अर्थ ते दोषी जो आहे तो त्याने केलेल्या दोष किंवा त्याने केलेल्या चुका ते सोडून देईल आणि चांगलं वागेल. यालाच म्हणतात ना चांगलं वागण्यासाठी सांगितलेली सुवार्ता. मग ती दोष दाखवणारी देखील आहे, सद्बोध करणारी पण आहे, प्रेम करणारी पण आहे, दया करणारी पण आहे, वॉर्निंग करणारी पण आहे, सावधान करणारी पण आहे, पूर्वसंकेत देणारी पण आहे, परमेश्वरची योजना सांगणारी पण आहे, रेव्हलेशन भविष्यवाणी देणारी पण आहे, सुधारणूक करणारी पण आहे, चांगलं नीतीचं शिक्षण देणारी काय. आणि हे ज्यावेळेस आमच्या उपयोगाला येतात त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी ज्या मनुष्यामध्ये, ज्या बहिणीमध्ये, ज्या भावामध्ये, ज्या सेवकामध्ये आहे ना, त्याला देवाचा भक्त पूर्णतेकडे जाणार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग तो चांगल्या कामासाठी सज्ज होतो. ह्या गोष्टी त्याच्या जीवनात जोपर्यंत नाही ना, तो त्याच्याकडून कधीच चांगलं काम होणार नाही. मग तो देवाचा सेवक असू या विश्वासणारा असू, सर्वसाधारण असू, कुणी असू, देवा चांगल्या कामासाठी जर सज्ज व्हायचं असेल, चांगल्या कामासाठी जर तयार व्हायचं असेल, चांगल्या कामासाठी जर आमची निवड केली, नुसतंच म्हणायचं नाही देवाने मला निवडी करायली. अरे काय निवडी करायले? दानपत्र घ्यायला निवडी करायले, बिर्याणी खायला निवडी करायले, एखाद्याला लुटायला निवडी करायले, एखाद्याची खोटी भविष्यवाणी करायला निवडी करायले, त्या असं हालायचं डोलायसाठी निवडी करायले, माईक हातात घ्यायला निवडी करायले. कशाला निवडी करायला तुम्हाला? ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नाही ना, तर देवाने तुम्हाला 100% निवडी करायली नरक राज्यासाठी. हो, आणि मग तिकडे जाऊ नये ही देवाची इच्छा आहे. कारण आम्हाला जे निवडलंय ना स्वर्गाच्या राज्यासाठी, आम्हाला जे निवडलंय ना विजयशाली जीवनासाठी, आम्हाला जे निवडलंय ना या जगापेक्षा आम्ही वेगळे आहोत. मग वेगळे आहोत तर ह्या गोष्टी आमच्यामध्ये पाहिजेत ना, ज्या जगामध्ये नाही. आता जगामध्ये काय नाही, जगामध्ये परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख असून त्याच्यात सद्बोध असून देखील अनेक लोक सद्बोध घेत नाही. हे जगात अनेक लोक म्हणतात मला काही करायचंय, तुला काही करायचंय, आपण आपलं तिरवी चूक मेरी बी चूक, दोषच दाखवतो. अनेक लोक स्वतःही सुधरत नाही, दुसऱ्याला सुधरू देत नाही. आता तर आपल्याकडे तर खेकडा पद्धतीचे पुढे जायला लागला का लगेच वळायचं त्याला. अनेक लोक नीती शिक्षणच नाही त्यांच्याकडं, नीतीचं शिक्षण नाही, वाईटच गोष्टी शिकवणार.
आणि मग याच्याद्वारे काय होतं, आमचा उपयोग कुठंच होत नाही. धड नातेवाईकामध्ये नाही, धड कुटुंबात नाही, धड सेवेमध्ये नाही, धड मंडळीमध्ये नाही, धड कामकाजाच्या ठिकाणी नाही, राजकीय ठिकाणी नाही, सामाजिक ठिकाणी नाही, समाजसेवेच्या ठिकाणी नाही. अहो कुठंच उपयोग होत नाही. मग इथं कुठंच उपयोग नाही होत नाही. तुम्हाला कोण स्वर्गाच्या राज्यात येणार आहे? तुम्हाला कोण सार्वकालिक वतन देणार आहे? तुम्हाला कोण स्वर्गाचं राज्य देणार आहे? तुम्हाला कोण सुखलोक देणार आहे? हे काय तुमचा इथंच उपयोग व्हायना नीट का? आमचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. आम्ही जर दिवा आहोत ना, तर आमच्यात तेलच पाहिजे, वातही पाहिजे, आणि ती पंथी फुटकी नाही पाहिजे, नाही तर सगळं तेल गळून जायचं. सगळ्या गोष्टीसाठी सज्ज पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे परमेश्वराचं वचन, शास्त्रलेख हा, आणि त्यातून मिळालेला सद्बोध स्वीकारणं, स्वतःच्या दोष स्वीकारणं, स्वतःची सुधारणूक स्वीकारणं, आणि स्वतःसाठी नीती शिक्षण याच्यासाठी तयार होणं. तर देव आमचा चांगल्या कामासाठी उपयोग करील, आणि तर तो देवाचा भक्त पूर्णतेकडे जाईल. पूर्णता काय होणार नाही, पूर्ण एकच होऊन गेला तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. परंतु त्याचे आम्ही संतान आहोत, त्याचे आम्ही लेकर आहोत. जर आम्हाला बाबा मानण्याचा अधिकार दिलाय, तर आम्हाला त्या पूर्ण भक्त, जे तुम्ही आणि मी जे भक्त आहोत, भक्ती करणारे, त्यांनी पूर्णतेकडे जावं ही देवाची इच्छा आहे. हा पूर्वसंकेत आहे. हे परमेश्वराची योजना आहे. हे परमेश्वराचा दृष्टांत आहे. ही परमेश्वराची भविष्यवाणी. यामुळे काय होईल, आम्हाला जर आम्ही चांगल्या कामासाठी जर सज्ज झालो, आणि आम्ही जर चांगल्या प्रकारचं कामगिरी केली, चांगल्या प्रकारचं जीवन जगायला सुरुवात केली, जर आम्ही परमेश्वराचा प्रेरित झालेल्या शास्त्रलेखाच्या माध्यमातून सद्बोध स्वीकारला, आमच्या स्वतःचे अपराध, दोष, पाप न आवडणारे जीवन कमी घटी जर बाजूला काढून टाकली, स्वतःची सुधारणूक जर करून घेतली, स्वतः जर नीतीने वागायला सुरुवात केली, तर परमेश्वर निश्चित आम्हाला एक भक्तिमान पुरुषामध्ये किंवा भक्तिमान स्त्रियामध्ये आमची गणना होईल, आणि मग त्यानुसार परमेश्वर आमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा धरील. आणि हे करीत असताना आम्हाला जे आम्ही जगामध्ये जीवन जगत असताना जे युद्ध करीत आहोत, वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. कुणी कामाबरोबर युद्ध करतं, कुणी पैशाबरोबर करतं, कुणी काय, आता त्याच्या लय प्रकारे स्ट्रगल करतं. जीवन जगणं एक युद्ध आहे. आम्ही सांसारिक जीवन जगणं हे एक युद्ध केल्यासारखं आहे. युद्ध पातळीवर येत आम्ही. आणि या ठिकाणी मग तो खालच्या हेडलाईन्सला म्हणतो आहे, तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 4 ची हेडलाईन जी आहे ना, त्यामध्ये लिहिलेलं आहे, सुयुद्ध केल्यावर मिळणारा मुकुट. पण सुयुद्ध कधी करतो मनुष्य? ज्यावेळेस तो देवाचा भक्त पूर्ण होतो, किंवा पूर्णतेकडे असतो, किंवा ज्यावेळेस तो चांगलं काम करतो, त्यावेळेस. म्हणजे चांगलं काम करणं म्हणजे युद्ध केल्यासारखं आहे. आम्ही चांगलं काम करणार लोक आम्हाला नावं ठेवणार, आम्ही चांगलं वागणार लोक आमची निंदा करणार, आम्ही सत्य बोलणार लोक आमच्याशी खोटेपणाने वागणार, आम्ही सत्याला समर्पित होणार लोक आमचं निंदा नालास्ती करणार. हे युद्ध आहे, आणि या युद्धामध्ये आम्हाला टिकायचंय. या युद्धामध्ये आम्हाला परमेश्वराच्या शास्त्रलेखाप्रमाणे जीवन जगायचंय. ह्याच युद्धामध्ये लोकांनी आम्हाला वंदू, काय निंदू, आणखीन काय करू, लोकांना आम्हाला सद्बोधच दाखवायचा आहे. आम्ही किती म्हणलं सद्बोध सांगितलं, लोक म्हणले तू तुझं बघ, तू काय लय धुतल्या तांदळाचा काय तरी चालेल. पण आम्ही आला त्यांना सांगायचं, येस मी धुतल्या तांदळाचा नाही, पण तू प्रभू येशूचा स्वीकार केल्यानंतर प्रभू मला त्याच्या पवित्र रक्तामध्ये धुईल. आणि माझी इच्छा आहे बंधू, माझी इच्छा आहे भगिनी, की तुला देखील परमेश्वरने धुतल्या तांदळासारखं करावं. हा सद्बोध द्या तुम्ही. लोक ऐकणार नाही, हे खरं आहे, कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्ता सांगितली, तेव्हाच लोकांनी ऐकली नाही. बाकीच्या प्रेषित लोकांनी सुवार्ता सांगितली, तेव्हाच लोकांनी ऐकली नाही. त्यांनी सत्य सांगितलं असताना त्यांना दुःखाला, संकटाला, आजाराला, विकाराला, मरणाला, दंडाला किंवा त्याच्यावर अन्यायाला त्यांना सामोरं जावं लागलं, त्यांना युद्ध करावं लागलं. ते मरण पावले प्रभूच्या नावामध्ये. त्यांनी सुयुद्ध केलं आणि त्यांना मुकुट मिळालाय. पण असंच आहे, आम्ही या गोष्टी वारंवार सांगत आहोत. लोकांना ज्याला कान आहे तो ऐकत राहो. पण तो आम्हाला चांगलंच काम करायचं, आणि चांगल्या कामामध्ये दोष दाखवणं हे देखील एक चांगलं काम, उत्तम, मी तर सांगेल का अतिउत्तम काम. जर एखाद्या सेवकाने एखाद्याचा दोष दाखवला तर मी सॅल्यूट करतो त्या सेवकाला. येस, कशासाठी? तर तो दुःख सागरात, पीडा सागरात, भंगरी सागरात, शापाच्या सागरात, आजाराच्या सागरात,
आणि विशेष म्हणजे नरक सागरात जाऊ नये म्हणून त्याला आम्ही दोष दाखवायचा. आणि त्याला काय एकदा दोष दाखवला तर त्याच्याबरोबर त्याला सद्बोध पण करायचा, त्याच्या सुधारणुकीसाठी काही मार्मिक गोष्टी पण करायच्या, त्याला नीती शिक्षण पण द्यायचं, त्याला दुश्मन नाही समजायचं. आम्ही दोष दाखवतो म्हणजे सगळं दुनिया आमची दुश्मन नाही, सगळे पाळक वर्ग सेवक वर्ग आमचे दुश्मन नाही. नाही ते मला समजू पडते, परंतु मी आजही त्यांना देवाचा सेवक या नात्यानेच त्यांना बहुमान करतो. परंतु जे पूर्णतेकडे चाललेत त्यांच्यासाठी आणि जे अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी विनंती आहे की कृपया या वचनाप्रमाणे तुम्हाला आणि मला जीवन जगायला संधी दिलेली परमेश्वरी सुंदराशी आम्ही त्याचा लाभ घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सुयुद्ध केल्यानंतर आम्हाला एक मुकुट मिळणार. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर त्यापैकी मुकुट, अंगठी, लय वेगवेगळ्या प्रकारचं बक्षीस आहे. आपण ते पाहणार आहोत. देवा समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंत मुक्ताचा न्याय केले त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो. ऑर्डर गॅरंटी के साथ. निक्षून सांगणं म्हणजे पक्की गॅरंटी. निक्षून म्हणजे परमेश्वराची योजना भविष्यवाणी निक्षून खात्रीपूर्वक 101% वचनाची घोषणा कर तिमथ्या. अरे बाबा वचनाची घोषणा कर, त्याला पाण्याची नको घोषणा करू. अय माझ्या तिमथ्यांनो, लय जगात तिमथे झालेत. तिमथे नुसते तेलाचीच घोषणा करीत आहेत, काही तिमथे पाण्याची घोषणा करतात, काही तिमथे रुमालाच्या तुकड्याची घोषणा करतात, काही तिमथे तर काय कॅलेंडरची घोषणा करतात, काही तिमथे फॉरेनची घोषणा करतात, काही तिमथे तर विजा मिळण्याची घोषणा करतात, काही तिमथे श्रीमंत होण्याची घोषणा करतात, काही तिमथे म्हणतात परत आजारीच नाही पडणार. वा वा वा, काय घोषणा करणारे तिमथे तयार झाले. व्हेरी नाईस. सॅल्यूट रे बाबांनो, तुम्हाला सॅल्यूट. वचनाची घोषणा करा. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली. ऐका हो ऐका, आखता झाडाच्या मुळाशी कुला ठेवलेली आहे. जे जे झाड फळ देणार नाही त्याला काटण्यात येईल. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली. सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून वाचण्यासाठी तुम्हाला कुणी सावध केलंय. आणि जर आता सावध झालेला आहात, आता जर सद्बोध घेतलेला आहे, आता जर सुधारणूक करत आहात, आता जर नीती शिक्षण घेतलेलं आहे, आता जर देवाचे भक्त बनायचं असेल, परिवर्तित व्हा, कृती आणि आचरण करा, अन्यथा दंड जवळ आहे. घोषणा करा. घोषणा काय घोषणा करू, काय घोषणा करू प्रभू? मी माझ्या मिनिस्ट्रीची घोषणा करू का? माझ्या चिन्हानी चमत्काराची घोषणा करू का? माझ्या चर्च मध्ये किती मोठमोठाले चिन्हानी चमत्कार झाले त्याची ऍडव्हर्टाईज करू का प्रभू? काय घोषणा करू? वचनाची घोषणा करा जरा. बस झाली आता तुमच्या बाकीच्या घोषणा. हो, तुम्हाला आता विचारायला कुणी नाही म्हणून बेसावध होऊ नका. परमेश्वर एक दिवस याचा झाडा घेणार आहे. नाही, माझा तर पहिलाच घेणार आहे, काळजी करू नका त्याची. हो, असं नाही मी सांगतो म्हणजे मी सुट नाही नाही नाही, माझा तर पहिलाच नंबर लागणार. वचनाची घोषणा कर. देवाच्या सेवका वचनाची घोषणा कर. बस ते प्रकटीकरण तिकडेच जाऊ पुढे पडतो आणि ते रेव्होल्युशनही तिकडेच जाऊ द्या. आणि त्या भविष्यवाणीचे तर नादीच नका लागू. आता तुम्हाला खरी भविष्यवाणी काय हेच कळालं नाही, तुमचं भविष्यच तुम्हाला कळालं नाही. अहो, तुमचंच भविष्य अंधारातून तुम्ही काय लोकांचे उजळायला दिवे लावायला लागले. काय दिवे लाविता तुम्ही? वचनाची घोषणा कर. सुवेळी यावे तयार राहा. वेळ कुठलाही येऊ, देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी तयार राहा. तयार. चर्च सुटल्यावर पाण्याच्या बाटल्या कशा ऐकायच्या त्याच्यासाठी तयार नका राहू. जसं ते एसटी स्टँडवर गेलो, वळालेलो, पाणी के बाटल, पाणी के बाटल, पाणी के बाटल, खारी 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 खारी. ते पाहिजे एसटी आली की हिंडत येत ना, तसं चर्च सुटला का लगेच तेलाची बाटली, पाण्याची बाटली, रुमालाची तुकडे, कॅलेंडर घ्या, माळी घ्या, पोती घ्या, सुया घ्या, फुगे घ्या, नुसते घ्या. देवाचं वचन मात्र काही घेऊ नका. आहे की नाही? देवाचं वचन घेतल्यावर सुधारणा होईल ना. देवाचं वचन घेतल्यानंतर सद्बोध मिळेल.
देवाचं वचन घेतल्यानंतर नीती शिक्षण मिळेल, देवाचं वचन घेतल्यानंतर दिवा आणि प्रकाश होईल, देवाचं वचन घेतल्यानंतर आत्मिकतेने भरतोल, देवाचं वचन घेतल्यानंतर आमचं धार्मिकता वाढेल, देवाचे वचन घेतल्यानंतर देव आमच्या अंतःकरणात येईल, देवाचं वचन घेतल्यानंतर सत्य वाचन. हे नकोय आम्हाला, आहे का नाही? बाकीचं घ्या. घोषणा करा, घोषणा. काय घोषणा करू प्रभू? मी सुवेळ या वेळी तयार राहा. आम्हाला सुवेळ या वेळी नसतं, आमचा टायमिंग टेबल असतो. गंध पावडर, लाली, लिपस्टिक आणि टायकोड बांधायला आम्हाला वेळ असतो. वचनाची सुवेळी नाही. एवढ्या बरं एखाद्याला रात्रीचा फोन पळक साहेब येतं का आमच्या घरी? आणि अंधार असू द्या, खेडेगावात असू द्या, येतात का? चर्चला घेऊन या संडेला. त्या ठिकाणी मग आरोग्यदानाची सभा चालते आणि मग जाताना तुमच्यासाठी पाळत तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतील, तेल पाणी बाटली देतील, रुमालाचा तुकडा पण देतील, बांधून ठेवा कमराला. सुवेळ यावेळी तयार आहात का? आम्ही फक्त आमचं ठरवलेलं टार्गेट असतं, बस. संडेचं चर्च, वेन्सडेचं चर्च, फ्रायडेची उपास प्रार्थना, बस. बाकीचं काहीच नाही. रात्रीच्या 12-1 ला फोन आल्यानंतर आहे का दानत तुमची? ओ सेवकांनो आणि विश्वासणारीनो, आहे का? मोटरसायकलीवर एखाद्या खेडेगावात जायची, मोटरसायकलीवर जाऊन त्या देवदयाने तुम्हाला तर फॉर्च्युनर गाड्या मिळाल्या, तुम्ही तर जाणार सुद्धा नाही. सुवेळी यावेळी आहे का? सुवेळी तुम्ही कंप्लेंट जातात, पण अवेळी जातात का? बायबल असं सांगतं की तयार राहा. हे पूर्वसंकेत येत, हे भविष्यवाणी आहे, हे परमेश्वरची योजना आहे. जर एखाद्याला सांगितलं, सिस्टर, ब्रदर, कधीही तुम्हाला कुणाचा फोन येऊ, देवाने मला सांगितलंय की रात्री अपरात्री सुवेळी अवेळी केव्हाही येऊ, तुम्ही प्रार्थनेसाठी तयार राहा. नाही, हे लय छान. त्यांनी सांगितलं लय छान, आणि देवाच्या वचनाने सांगितलं मग ते समजत नाही, है का? एखाद्या जर पाळका साहेबांनी एखाद्या बिलीवर जवळच्या शिस्तर ब्रदरला जर सांगितलं ना, हो निमेराचीला फोन आल्यानंतर उठून प्रार्थना करायच्या, गुडघे टेकायचे, नाही म्हणायचं नाही. आणि ते जर म्हटलं ना कुठं जायचं तर जायचं, जवळपास असेल तर हो, लगेच ऐकणार. असं सगळं स्पष्ट सांगितलं. आणि देवाचं वचन सांगितलं मात्र कानाच्या मागे जातं. सुवेळी यावेळी तयार राहा. सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने, सर्व प्रकारची सहनशीलता व शिक्षण. पुन्हा एक वार लिहिले, दोष दाखव. घ्या, रेफरन्स लिहून घ्या. तिमोथेला दुसरं पत्र, अध्याय क्रमांक 4, वचन क्रमांक 2. तिमोथेला दुसरं पत्र, अध्याय क्रमांक 3, वचन क्रमांक 16. दोष दाखव, दोष दाखव, दोष दाखव. जे म्हणतात ना, याचे दोष नका काढून त्याचे हे नका करू. घ्या, रेफरन्स घ्या. अजून वचनामध्ये तुम्ही लय कच्चे, तुम्ही देवाचे भक्तच पूर्ण नाही झाले, त्याच्यामुळे तुम्ही अपूर्णच आहेत ना. आता तुमचाही काही चुकी नाही. बिचारा तुम्ही जिथून कुठून शिक्षण घेतलं तिथूनच याच गडबड आहे. आता तुम्हाला तुमचं तरी काय, तुम्हाला तरी काय म्हणा. परत एकदा तो म्हणत आहे, वचनाची घोषणा कर, सुवेळ यावेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव. आम्ही जे दोष दाखवतो ना, हे शिक्षणाच्या द्वारे दाखवतो, डायरेक्ट फेस टू फेस. कारण ते शिक्षण आम्हाला पवित्र शास्त्रातून मिळाले, कारण ते शिक्षण आम्हाला सत्याचं मिळाले, कारण ते शिक्षण आम्हाला पवित्र आत्म्याने दिलं, कारण ते शिक्षण आम्हाला पवित्र शास्त्रामधून मिळालं, कारण ते शिक्षण आम्हाला प्रभू येशू पासून मिळालं. आणि ते शिक्षण केवळ तेवढंच नाही मिळालं, तर अधिकार वाणीने मिळालं. अधिकार येतो, कुणी नाही चालवी. बिन पगारीन फुल अधिकारी, ऐक नाही, पगार तर नाही आणि अधिकार फुल चालवायचा. कंगाल बँकेचे मॅनेजर, इथल्या बँके भरपूर भरल्या तुमच्या, पण स्वर्गाच्या राज्यात तुमचा काहीच बॅलन्स नाही. तुम्ही कंगाल आहात. जर तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये हे गुण, ह्या गोष्टी, या वस्तुस्थिती नसेल, आणि म्हणून आजही परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक संधी दिलेली आहे की या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं. तो पुढे लिहित आहे, सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव. आणखीन काय सांगितलं माहिती का? दोष दाखव तर दाखव, निषेध कर. हा, निषेध, निषेध. आपण नाही का ते हे घेऊन उभा राहतो मोर्चाला, नाही का, मोर्चा, महिला मंडळाचा मोर्चा ना, तो हातात झाडू, आपलं ते हातात ते असं पाटी लिहिलेली असते अशी,
आम्ही या या गोष्टीचा निषेध करतो का की हे आम्हाला पटत नाही, हे आम्हाला आवडत नाही, हे आमच्या फायद्याची नाही, हे आमच्या नुकसानीची, याच्यामुळे आमचं लय वाटोळ गोटोळ झालंय, याच्यामुळे आमचं लय नुकसान झालंय, आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. निषेध असं नाही का फलक घेऊन राहतात मोर्चामध्ये, तसा निषेध कर या गोष्टींचा. मग त्याच्यामध्ये सेवक असू, बिलीवर्स असू, नाही तर कुणीही असू, निषेध कर. पुढं तू लिहिते नुसता निषेध करून थांबू नको, बोध कर. बोध कर म्हणजे मग हे असं केल्यानंतर काय होईल, म्हणजे ही जी चूक घडली ज्याच्या निदर्शनासाठी किंवा ज्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जो निषेध करतो ना, जो फलक घेऊन, तर त्या फलकामध्ये त्याचं उत्तर पाहिजे. त्या दुसऱ्या फलकामध्ये आमची मागणी जी असती ना, त्याचं उत्तर असतं की जी चूक झाल्यामुळे त्या चुकीचा आम्ही निषेध करतो ना, तर आमच्याकडे एक दुसरं बोर्ड असतं का ती चूक दुरुस्ती केल्यानंतर आमचा कसा फायदा होईल. मग त्याच्यामध्ये असतो बोध, आणि तो बोध जगाचा नसून देवाच्या वचनामधून पाहिजे. जगाचा देखील चालेल, परंतु सुविचाराचा पाहिजे, सुसंकल्पनाचा पाहिजे, नीती शिक्षणामधून तयार झालेला पाहिजे, सुधारणुकासाठी झालेला पाहिजे, चांगल्या प्रकारची बातमी, चांगल्या प्रकारचा निरोप, चांगल्या प्रकारचं सजेशन मिळालं पाहिजे. मग पवित्र शास्त्रातलं असावं असं काही नाही, जगातलं देखील प्रॅक्टिकल देते. त्याला म्हणतात निषेध कर व बोध कर. बोध कर म्हणजे त्या चुकीवर बोट ठेव, हे असं केलं म्हणून असं झालं, आता असं करायचं, मग हे असं नीटनेटकं होईल. या सर्व गोष्टीला काय म्हणतात, परमेश्वराने आम्हाला अगोदर सांगितलेली संकेत किंवा परमेश्वराची ही योजना, जी आम्हाला समजत नाही ती तो समजून सांगतो, किंबहुना परमेश्वराने केलेली भविष्यवाणी किंवा परमेश्वराने सांगितलेलं प्रकटीकरण. कारण काय, तिसऱ्या क्रमांकाच्या वाचनात लिहिले काय कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत. हे मंचे राजे झाले, यांना सुशिक्षण हे ऐकूच घेणार नाही. यांच्या कानाने मळ झालेत, मळ, कानाचे पडदेच फाटलेत. जगातले कानले शिक्षण आहे त्यांची. हो, डीजे जवळ उभा राहते, डीजे जवळ नाचत ना ते पोर, नुसते आता पोरावरच नाही, ढाकलाच्या बिचारा तरुणावरच मात्र कोत्रे सांडूच तर नाचत येत. हो, ज्यांना नीटनेटकं ऐकायला येत नाही, डीजे म्हणजे बैरी येत ना, बैरी ते समोरचे नाचत येत म्हणून हे नाचत येत. ह्या डीजे मध्ये यांना एकमेकाला समजत, दुसरं गाणं लाव, हे खराब आहे, याच्यावर काही कमार हलावता येईना, हा याच्यावर मान मोडायला लागली, याच्यावर काय तालच धरता येईना. 50 वेळेस जाते त्या डीजे ऑपरेटर वाल्याकडे, बदलो. त्या बिचाराला प्रश्न पडतो, तर लावू कोणतं. हा नुसता डीजेवर गाणी लावतो. त्या टायमाला कानाचे पडदे नाही फाटत यांच्या हृदयात अशी भोक्षे नाही पडत, यांच्या हृदयात असं भाग होत नाही. देवाचं वचन काय एकदा सांगितलं का बास, यांच्या कानाचे पडदे फाटले. म्हणजे डीजेच्या आवाजाने नाही फाटत, पण सत्य सांगितलं का लगेच फाटत येत. इथं फाटत येत, हृदय फाटत, मन फाटत, विचार फाटत येत, माणूसच फाटतो, बया फाटत, पास्टर बिस्टर जे सगळं सत्य म्हणलं का लगेच तुटत. आणि बाकीच्या असं आमचं फायद्याचं म्हणतो का, हा येस हो, उपास प्रार्थना का 40 दिवस करेल, काय मरायचे काही 40 दिवस उपास प्रार्थना करून. अहो, वातावर वागणं, उठणं, बसणं, बोलणं नाही, 40 दिवस लागले उपास करायला. काय लागा, वागणं, उठणं, बसणं, बोलणं बदलून टाका आणि दररोज रटवून मस्तपैकी का, विश्वास ठेवा, कृती नीटनेटके करा, काही गरज नाही तुम्हाला. म्हणजे आमच्या फायद्याचं आम्हाला सांगायचं. आणि म्हणून आम्ही या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण काय माहिती का, प्रभू येशू ख्रिस्तानी त्याच गोष्टी सांगितल्या, जेवढे काही संदेश होऊन गेले त्यांनी त्याच सांगितल्या, प्रभू येशूच्या शिष्यांनी त्याच सांगितल्या, आमच्या पूर्वीच्या पाळक साहेबांनी किंवा फादर साहेबांनी किंवा जे देवाचे सेवक असतील XYZ त्यांनी ह्याच गोष्टी सांगितल्या. पण आमच्या काही त्या पचनी पाडल्या नाही. त्यांनी सुशिक्षणच दिलं, पण आम्ही काही ते ऐकून घेतलं नाही. मग आजही जर सुशिक्षण ऐकून घेत नाही, समजून जायचं मग आमचे 3 कॅरट 9 12 100% होणार. या ठिकाणी तू लिहित आहे, ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत.
तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, स्वेच्छाचाराने म्हणजे स्वतःच्या इच्छेला आलेल्या विचाराने. त्या शब्दाची फोड सांगतो मी तुम्हाला. स्वेच्छाचाराने, स्वे म्हणजे स्वतःच, छा म्हणजे इच्छा, आणि चार म्हणजे आमच्या मनात असणारे काळे ढोळे सगळे पिवळे हिरे निळे लाल असणारे सर्व प्रकारचे स्वतःचे विचार. हे काय करतात? आपल्या स्वतःच्या विचाराने आपल्याला पटवल, आपल्याला आवडल, आपला फायदा होईल, आपली इमेज ठरल, आपली जरा स्टेटस होईल, आपल्याला कोणीतरी भारी वाटल, आपल्याला कोणीतरी चांगला बिलिव्हर्स म्हणल, बिलिव्हर्स सिस्टर म्हणीन किंवा ब्रदर म्हणतील, आपलं वजन चर्च मध्ये राहील, समाजात राहील, म्हणून स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि या कानाची खाज जिरवण्यासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. कधी ह्यो पास्टर, कधी तो पास्टर, कधी तो फादर, कधी तो रेव्हरंड, तो कधी तो अपोस्टल, तर कधी तो बिशप साहेब, तर कधी प्रकटीकरण सांगणारा, तर कधी भविष्यवाणी सांगणारी सिस्टर. वा 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 वा, लय जणाला जमा करीत तो एका ठिकाणी नाहीच, लय कचरा जमा केलाय आतापर्यंत लोकांनी. असं इथं लिहिलंय. पुन्हा एक वारात ऐका. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने म्हणजे स्वतःच्या इच्छेला आलेल्या विचाराने आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. शिक्षक डॉक्टरेट झालेले जमवतील. आणि हे जमवणारे आता मोठमोठे आपण पाहतो ना, मोठमोठ्या मिशनरीला बोलवतात, मोठमोठ्या मीटिंग ठेवतात, मोठमोठ्या सभा लावतात, मग लिहितात संजीवनाची सभा, फायर सभा, परिवर्तनाची सभा, नवजीवनाची सभा, अमकेची सभा, फलण्याची सभा. हे सगळे कानाची खाज जिरण्यासाठी आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली सभा आहे. कारण याच्यामध्ये स्वतःची इच्छा आहे, स्वतःचे विचार आहेत, आणि स्वतःची इच्छा आणि विचार पूर्ण करण्यासाठी देवाच्या सेवकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे. आणि या देवाच्या सेवकालाही समजत नाही की मला कशासाठी बोलवलंय. तो म्हणतो वाव, व्हेरी नाईस, थँक्यू फॉर. खूप ब्लेसेड मीटिंग झाली. अरे काय ब्लेसेड मीटिंग झाली? काय झाली ब्लेसेड मीटिंग? दानपात्र याकडे नेलं, खुर्च्या याकडे नेले, बिर्याणी आणली तर काही नाही, बिर्याणी निम्यातूनच काढून घेतली, लोक काही उपाशीच गेली, काही मांडवाचे पैसे नाही दिले, काही पावत्याच नाही पाड्या. अरे या सगळ्या हेच प्रकारे स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज अनेक लोक या डुप्लिकेट गोष्टीत आलेले आहे. म्हणून सावधान राहा, कृपया सावधान राहा. लय येते तो अशोक गाईची बनवत येत ना पावसाहेब, अन्न नाही हो, खायला नाही हो, 2 दिवस चुलत नाही पिटली हो, द्या हो, लेकरा बाळाचं काम येऊ. दिले का ते तर पडत दारू प्यायला तिकडच हॉटेल चाटेल खाऊन येतं, डुलत डुलत घरी येतं. सत्याची एक गोष्ट ही सगळं असं किविलवाणी करायचं. किंवाच येऊ नका देऊ तुम्ही. आणि जैनी किव केली ना, आता तुम्हाला माहिती आहे लाईव्ह कोण कोण येतं. तुम्ही ज्यांच्यावर किव केली ना, आतापर्यंत काय झाले तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. काय मी स्पष्ट तुमचं नाव घेऊन सांगायची काही गरज नाही, कारण मी दाना नावं पण केली, माझ्या समोर काही नावं पण येत सांगाल मी स्पष्ट देत. आता तुमच्या इथं अंतकरणात घुसला असेल. का घुसतोय? तर हे देवाच्या वचनामध्ये अगोदरच लिहून ठेवलं. हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला जर अगोदर माहिती असतं ना, तर या भामट्याला आम्ही लुटूच नसतं दिलं. आम्हाला हे लगेच ओळखता आली असती. आम्ही गेलो भोपड्या भाळ्यासारखं, आम्ही गेलो मेंढरासारखं, दिलं पुढं मुंडकं. त्यांनी लोकर कात्रायची ना, तर लोकर तर घेतली पण सगळं खुरे सकट सोडले नाही. काय पुढे लिहित आहे देवाचं वचन? शिक्षकाची गर्दी जमवतात हे खरं आहे, पण पुढे 4थ्या क्रमांकाच्या वचनामध्ये काय घडतंय? आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील. हे मिटिंगाला येतात पण सत्य काय ऐकत नाही, हे फिरतात उलट. हा कशाला बोलवलं ते आलटला, ते अवघड काम आहे बाबा. तो डायरेक्ट लगेच सुरू करीतो. काय बोलवलं त्याला? सत्य सांगणाऱ्याला तुम्ही हेच करणार ना, मग तुम्ही काही तुमची वाहवा करणाऱ्याला बोला. हे तुम्हाला पटतं, कारण तुमच्या कानाची खिच ती. बोटावर मोजणाऱ्या देवाच्या सेवकाला किंवा 5 राजवाला बोलून बघा, बस कशी कानाची खाज नाही, कानाचं पडदेच नीट होतील.
हे लोक तुम्हाला नको आहेत ना, तुम्हाला असे दुसरे लुटणारी, भामटी, तुमची वाहवा प्रशंसा करणारी, तुमच्या येणाऱ्या दिवसात तुम्हाला चांगला सुकाळ दाखवणारी, श्रीमंत गडगंज बनणारी, नावलौकिक होणारी, तुमच्या फेवर मधली आणा, तुम्ही फेवर मधली बोलवा ना दुसऱ्याला. मंदिराची उद्घाटन करताना मंदिर फोडणाऱ्याला रिबिन कापायला बोलवता, वा रे धंदा, व्हेरी नाईस. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील. पुढं काय? कल्पना केलेली कहाणी. मग एखादा माणूस कल्पना करतो आणि कहाणी रचून मोकळा होतो आणि हे त्या कहाणीकडे जातात. आता मी फेसबुकला एक पोस्ट पाहिली होती, नाशिकमध्ये कोणीतरी एक भोंदूगिरी करणाऱ्या व्यक्तीला कोणती तरी बातमी होती, मोकार बापारी द्यायची, कल्पना स्वतःच्याच, मोकार लोकांना उभा करायचं. ते काही बनीनाच बिचारा हेच म्हणतो, याला असं झालं तर असं झालं, ते बघतो त्या तोंडाकडे, मला का वागच चालतं. असे लोक पकडले, हे भोंदूगिरी करणारी. कल्पना केलेल्या कहाणी, कल्पना केलेली गोष्ट, काल्पनिक. आम्ही कल्पना केली, मी स्वर्गाच्या राज्यात, अरे नरकात येस, स्वर्गाच्या राज्यात कल्पना करून नाही जात. त्या कल्पना कागदावर नाही, कल्पना कृतीमध्ये उतरावा लागत यार. नुसतं मेंदूत ठेवायचा, गेलो स्वर्गात, डायरेक्ट प्रभू येशूच्या शेजारच्या बाकड्या. यस, रोज प्रेज लॉर्ड करतो, प्रेज लॉर्ड करतो. कल्पना करायला तुमचं काही जायचंय? वास्तविक जाताल का तुम्ही? अशा कल्पना म्हणजे नुसत्या कहाणी आहेत. हे ओरिजिनल नाही. ओरिजिनल तुम्हाला देवाच्या वचनातूनच मिळेल, ओरिजिनल तुम्हाला पवित्र शास्त्रामधूनच मिळेल. हे काल्पनिक कहाणी आणि नाही, संस्थेची कहाणी, मिनिस्ट्रीची कहाणी, याजकाची कहाणी, सेवकाची कहाणी. देवाने मला हा दृष्टांत दिला आणि ह्यो इथंच तर पडतोय अजून, याचा आदिवासी भाग. याला पाला बांधूनच सेवा करायला लावली पाहिजे ते प्रभूने. पण प्रभू पण बघतो, प्रभू म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, याने दिलं होतं मला आश्वासन, मी आदिवासी भागात जाऊन सेवा करेल, म्हणून मी त्याला दिल्या बऱ्याचशा गोष्टी, पण तो अजून काय आदिवासी भागात जाई नाही. ठीक आहे पास्टर साहेब, काय काळजी करू नका, याला मी नरक राज्यात पाठवतो. मग झालं ना, प्रेज द लॉर्ड. होणार, या गोष्टी होणार आणि या होऊ नये ही देवाची इच्छा आहे. म्हणून सुधरा, कारण आम्हाला निषेधही करायला लावलेला आहे, बोधही करायला लावलेला आहे. असे जे काम करणारे लोक आहेत ना, यांचा निषेध असो आणि त्यांना बोध. आजही वेळ गेलेली नाही. मग दुसऱ्या सेवकाने दिला तर मी स्वतःहून मी ती स्वीकारतो, कारण मला वचन माहिती आहे की ज्यावेळेस एखादा सेवक, एखादा याजक, एखादा कुणी असेल देवाचा अभिषिक्त, देवाच्या वचनाच्या माध्यमातून माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनामध्ये जी काही चूक घडली हे जर सांगत आहे ना, तर मी स्वाभिमानाने आणि अभिमानाने ती स्वीकारली पाहिजे. उलट धन्यवाद दिला पाहिजे, त्याला थँक्स गिव्हिंगची प्रार्थना केला, बोलवायला पाहिजे, मोठं दानपात्र द्यायला पाहिजे. धन्यवाद पाळक साहेब, तुम्ही माझी चूक दाखवली आणि या चुकीमुळे माझं किती मोठं नुकसान होत होतं. या चुकीमुळे मी जर नरकात जात असेल, पण तुम्ही धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही डेअरिंग करून आणि चूक दाखवली आणि मी ती चूक सुधारली. मी धन्यवाद देतो परमेश्वरात. या माझ्या घरी या, प्रार्थना करा, मटन चटन खा, हे करा ते करा. होते ना. तुम्हाला वाटतं चूक सांगितल्यावर आपल्याला कोणी येऊच नाही देणार? अहो सगळेच नाही तसे. तुमच्याच मनात चाल नाही, चोराच्या मनात. त्याला आम्ही तरी काय करणार? हे आता आम्ही चुका दाखवतो, दना लोक आम्हाला बोलू देतात ना. नाशिक काय, पुणा काय, मुंबई काय, औरंगाबाद काय, श्रीरामपूर काय, इकडे काय, तिकडे काय, बोलू देतात ना लोक. आणि असेच लोक बोलू देतात की जे परिवर्तित झाले, किंवा असेच लोक आमंत्रण देतात की ज्यांना अधिक आत्मिक गोष्ट पाहिजे. असेच लोक त्यांना म्हणतात, असेच लोक बोलवतात की ज्यांना शिक्षण पाहिजे, सत्य पाहिजे, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, देवाकडचं पाहिजे. हे बाकीचे जे बोलत नाही त्यांना हे पाहिजेच नाही ना. आणि म्हणून बोटावर मोजणाऱ्या देवाच्या सेवकांनो, विलोस भावांनो, बहिणी नायवाडलांनो, अशा प्रकारचं जीवन आमचं हवं आहे. आम्ही कल्पना केलेल्या कहाण्याकडे वळू नये, हे देवाची इच्छा आहे. हे देवाने भविष्यवाणी सांगितलेली आहे, किंवा देवाने पूर्वसंकेत सांगितलं की असे कल्पना करून कहाण्या तयार करून येणारे लोक भरपूर असतील शेवटच्या काळामध्ये. तर कृपा करून तुम्ही या कहाण्यांकडे आणि या गोष्टीकडे वळू नका. काही लोक गाडी जवळ पडते, खाली गाडी थोडी साईडला लावते, कटिंगच्या साईडला, अंगावर लाल काहीतरी टमाटो सॉस वतीत येत आणि असं काही ऍक्सिडेंट झालाय आणि बाकीची येऊन लगे उचलायला लागत येत. आणि मग हे यांना असेच उचलीत, असे उचलीत आणि एकदा का उचललं का असे कुचलीत, असे कुचलीत ना.
बस मदत करावं का नाही हा प्रश्न आहे. म्हणजे लय अवघड आहे. कहाण्यांकडे वळूच नका बाबा, हे अशीच इथं मोकार साक्षी सांगायचो. आमच्या चर्च मधून डॉक्टरनी दिलं होतं की याला घरी घेऊन जा आणि मेलाय आता, परंतु आमच्या चर्च मध्ये आले, आमच्या पाळक साहेबांनी प्रार्थना केली ना, आमच्याच पाळक साहेबाच्या प्रार्थनेने आमच्याच पाळक साहेबांनी त्याला लगेच जिवंत केलं. अरे काय चाललंय काय आहे? तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी, ते आहे ते इकडं नाशिकला नाही, बऱ्याच ठिकाणी मोकार काहीतरी सांगायचं, मोकार काहीतरी ऍडव्हर्टाईज करायची, कहाण्या नुसत्या. आणि झालं त्या स्टेजवर तर नुसतं पूर्ण लास्ट करा ठेवलं, घुमातेच का काय कळतच नाही. जलाल हो जलाल, अरे काय चाललंय काय? देवाचं गाणं गाताय का ते अंगात आल्यासारखं करतात, कशालाही काही, म्हणजे पार अंधाधुंदी कार्यक्रम चालू आहे, अंधाधुंदी, काहीच कळत नाही. आवाज एकीकडे बघत एकीकडे, तिराळे आहेत का काय ते कळाना, कपडे घालीत काय, हे सगळं कल्पना करून निर्माण केलेल्या. हे तुम्हाला मी काय सांगत आहे, ह्या जगातल्या गोष्टी तुम्हाला पूरक म्हणून, उदाहरण म्हणून का सांगत आहे. मला त्यांचं दोष नाही किंवा मी त्यांच्यावर राग नाही किंवा त्यांचा मला अपमान करायचं नाही, माझी इच्छा नाही, देवाची इच्छा नाही, आणि वाचनाने मला तो अधिकार पण नाही दिलेला आहे. पण हे मी तुम्हाला का सांगतो उदाहरण, सत्य उदाहरण, कारण या लोकांनी एक कल्पना तयार केली, असं असं केल्यानंतर लय सामर्थ्य येतं. काय बांगडा फडव सामर्थ्य येतं का? टकरा घ्या ना भिताडीला, काही केल्याने सामर्थ्य येत होय. आवाज मोठा केला म्हणजे लय सामर्थ्य आलं, लय नाचलं म्हणजे लय सामर्थ्य आलं, लय 50 वेळेस हात वर केला म्हणजे लय सामर्थ्य आलं, असं आहे का काही? हे कल्पना केल्या यांच्या पाळक साहेबांनी, आणि एक रूल ठरवला, लाल कपडे, वरचं लाल, खालचं व्हाईट, गळ्यात इकडे वेगळं, आणि एकच ऍक्शन, अशी अशी जशी असेल तशी. कल्पना केलेल्या कहाण्या, कल्पना केलेली आराधना, कल्पना केलेली टीम, कल्पना केलेलं मंडळी, कल्पना केलेलं चर्च, आणि कल्पनाच्या द्वारे वचनाचं प्रकटीकरण, काल्पनिक सगळं. म्हणजे सत्य सोडून दिलं आणि काल्पनिकच्या मागे लोक लागलेत, ओरिजिनल सोडून दिलं आणि डुप्लिकेटच्या मागे लागलेत, सत्य सोडून दिलं आणि असत्याच्या मागे लागलेत, देवाचा मार्ग सोडला आणि कुमार्गाला लागलेत, सद्बुद्धी भंगेत चालली आणि कुबुद्धीकडे वळाले. आणि हे सगळं करीत असताना देव आम्हाला पाहत आहे, आणि याचा झाडा तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. आपला वेळ झालेला आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल. पण तू 5व्या क्रमांकाचं वचन या समोर आपण वाचूया. या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर प्रेषित पौल संत साहेब, त्याचा आवडता सेवक, शिष्य, आत्मिक लेकरू, स्पिरिच्युअल सन, काही काही म्हणतात ना, दिस इज माय स्पिरिच्युअल सन, आणि काही काहीच म्हणतात दिस इज माय स्पिरिच्युअल डॅड. तुमचं समजेल स्पिरिच्युअल पणा कुठं आलाय, ह्या वचनावर पण समजेल तुम्हाला, हे दोघांची, स्पिरिच्युअल सन आणि स्पिरिच्युअल डॅड. काय 5वं क्रमांकाचं वचन, तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. ह्या जेवढ्या काही गोष्टी आता आम्ही चिंतन म्हणून अध्ययन केलेलं आहे, किंवा सगळ्याच्या काही गोष्टी परमेश्वराच्या वचनामध्ये, किंवा त्याला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 किंवा अध्याय क्रमांक 4 1 ते आपण जे 4 वचन वाचले, किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याला दुसरं पत्र, त्याच्यामधलं 3ऱ्या पासून जे वाचलंय, किंवा त्याला दुसरं पत्र, किंवा पवित्र शास्त्राच्या उत्पत्तीचं प्रकटीकरण जेवढं काही आम्ही वाचलंय, ऐकलंय, चिंतन म्हणून अध्ययन केले, या सगळ्या गोष्टीविषयी आता आम्हाला सावध राहायचंय. या ठिकाणी तिमोथेला तो म्हणत आहे, तू तर सर्व गोष्टीविषयी सावध आहेस. दुःख सोस. वाव, व्हेरी नाईस. दुःख सोसायला सांगितले. आपण येतो, आम्ही खूप दुःखी आहोत, आनंद आमच्या जीवनात यावा म्हणून काहीतरी करा ना. आमचं चर्च लेबलच असतं, तुमचं दुःखच आनंदात बदलेल. अरे इथं म्हणतो ते दुःख सोस. देवाच्या सेवका, विश्वासणाऱ्या भावा बहिणी, दुःख सोसायचे. स्वर्गाचं राज्य असं फुकट नाही. स्व गेला, क गेला असं नाही. याचा अर्थ असा नाही की काय मग दुःखात जायचंय, तसंही पण नाही. त्याला काळ, वेळ, समय परमेश्वराने ठेवलाय, पण तो आम्ही दुःखच नको म्हणतो. त्या ठिकाणी लिहिलंय, दुःख सोस सुवार्तिकाचं काम कर. कशाचं? सुवार्ता. म्हणून आमच्या प्रार्थनेचं ग्रुपचं नाव आहे सुवार्थ प्रार्थना ग्रुप. सुवार्तिकाचे काम कर, चांगली वार्ता.
तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, पण तरी देखील पुढच्या भागामध्ये आपण 5व्या क्रमांकाच्या वाचनाचे थोडस आपण त्याचं रेव्हलेशन पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू वाल्लाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून स्वागत करतो. येऊया प्रार्थनाची वेळ झालेली आहे. लाईव्ह सेशनला जोडणारे जेवढ्या काय आहेत त्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, कर्जबाजारीपणा, आजार, विकार, बंधन, जोखडं, अज्ञान किंवा जे काही कमी घटी आहे आम्ही प्रभू येशूकडे म्हणूया, प्रभू आमच्या सर्वांच्या त्या तू दूर कर. त्याचप्रमाणे विशेष प्रार्थनेमध्ये आठवण ठेवाच. MIDC एरियामध्ये ज्या अर्ध्या एक तासापूर्वी त्या ठिकाणी आपण प्रार्थना करून आलेलो आहोत. ते लेकरू आहे, त्या लेकरासाठी चंद्रलेखा पोपट साळवे या लेकरासाठी मदतीची आठवण ठेवा. त्याच प्रकारे आपण एकमेकांचं ओझं प्रार्थनेच्या माध्यमातून वाहूया. पवित्र तोडसे नदी बापा जशा होत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान आहोत आम्ही प्रार्थना करतो. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी जे तुझवर विश्वास ठेवत आहेत, जे पूर्णतेकडे जात आहे, या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, कर्जबाजारीपणा जे काही हवा आहे प्रभू येशूच्या नाव त्यांना देऊन तृप्त कर. प्रार्थना विनंती ठेवतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातले सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, सामाजिक सेवा संस्था, त्याच प्रकारे पोलीस डिपार्टमेंट, त्याच प्रकारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज आणि विशेष आमचा शेतकरी वर्ग आणि आमच्या प्रत्येकाच्या हव्या असणाऱ्या गरजा प्रभू येशूच्या नावात पूर्ण कर. आणि होता येईल तितकं आमचं धार्मिक जीवन तुला आवडणारं करू दे. तुझी सेवकाई आणि आम्ही चांगलं सुवार्ता, चांगल्या प्रकारची वार्ता आम्ही इतरांपर्यंत पोहोचवावी म्हणून तुझे बापा आम्हाला जी सुवार्ता कळाली, आम्हाला जे शिक्षण मिळालं त्यामध्ये आम्ही घडून राहावं, ते इतरांपर्यंत चालावं आणि आमच्या कृतीमध्ये आणि आचरणामध्ये आणावं म्हणून तू आम्हाला ज्ञान बुद्धी सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, ज्याने आमच्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, आमच्या प्रार्थना विनंतीप्रमाणे ज्याने आम्हाला उत्तर देऊन तृप्त केलं, त्या नाझरेत येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.